Hello, I am Mr. Sonani sir. I teach you English grammar, part second, imperfect sentence. यानी काय अपूर्णकालीन वाक्य. आपण मागच्या टॉपिक मध्ये सिंपल सेंटेन्स शिकलो नाही का. आज आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, इम्परफेक्ट सेंटेन्स. आता इम्परफेक्ट सेंटेन्स म्हणजे काय, अपूर्णकालीन. अपूर्णकालीन म्हणजे काय, एखादी क्रिया कशी असते, ती अपूर्ण असते नाही का. ठीक आहे, आता हे वाक्य कसं ओळखायचं ते ओळखण्याची एक टिप्स आहे बघा. ज्या वाक्यामध्ये काय सांगितलंय, ज्या वाक्यामध्ये कर्ता असून, ज्या वाक्यामध्ये कर्ता असून कर्त्यापुढे योग्य ते टू बी चे रूप असते. टू बी च्या रूपानंतर काय, कर्ता, कर्त्यानंतर योग्य टू बी चं रूप, टू बी च्या रूपानंतर क्रियापदास आयएनजी यानी आयएनजी फॉर्म P4, त्यानंतर ऑब्जेक्ट नाही का. थोडक्यात कसं, सब्जेक्ट प्लस टू बी प्लस बीइंग प्लस सॉरी बीइंग नाही, त्याची ओळख कशी आहे, टू बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस फुल स्टॉप. ही झाली वाक्याची ओळख. म्हणजे काय, अपूर्णकालीन वाक्य कसं ओळखायचं, ज्या वाक्यामध्ये कर्ता, कर्त्यानंतर टू बी चं रूप, टू बी च्या रूपानंतर क्रियापद म्हणजे V1 त्याला ING जोडलेला असतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, प्रेझेंट पार्टिसिपल किंवा P4 किंवा V4 म्हणतो आपण त्याला. त्यानंतर कर्म यानी ऑब्जेक्ट आणि त्यानंतर वाक्य शेवटी फुल स्टॉप. वाक्य कंप्लीट होण्यासाठी फुल स्टॉप नाही का. म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये कर्ता असून कर्त्यापुढे योग्य टू बी चे रूप असतं, टू बी चे रूपानंतर क्रियापदास ING प्रत्यय जोडलेला असतो, त्यानंतर ऑब्जेक्ट असतं, ऑब्जेक्ट नंतर फुल स्टॉप. ही झाली अपूर्णकालीन वाक्याची ओळख. यालाच अपूर्णकालीन वाक्य असं म्हणतात. आता अपूर्णकालीन वाक्याचं आपल्याला चेंज द व्हॉइस बघायचं नाही का. चेंज द व्हॉइस म्हणजे काय, प्रयोग बदला. तिचे प्रकार किती आहेत, दोन, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचे प्रकार किती, चार. कोणकोणते, पहिला बघितला आपण मागच्या पार्ट मध्ये नाही का, सिंपल सेंटेन्स. नंबर सेकंडचा इम्परफेक्ट, आणि आज आपल्याला कोणता बघायचा आहे, इम्परफेक्टच बघायचा आहे. त्यानंतर परफेक्ट, त्यानंतर क्वेश्चन सेंटेन्स आणि ऑदर रिलेटर्स. ठीक आहे, आज आपण कोणता बघायचा, इम्परफेक्ट सेंटेन्स. आता वाक्याची ओळख तर आपण बघितली नाही का. आता वाक्य सोडवायचे. फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य दिलं, काय, ही इज मेकिंग अ केक नाही का. काय सांगितलं, ही इज मेकिंग अ केक. आता हे सेंटेन्स दिलेलं आहे आपल्याला. या वाक्याचं आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करते. ऍक्टिव्ह म्हणजे काय, ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होऊन शेवट कर्माने होतो, याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्त्याने सुरुवात, कर्माने शेवट, याला ऍक्टिव्ह व्हॉइस. याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बनायचं. म्हणजेच काय, कर्माने सुरुवात आणि शेवट कर्त्याने, त्याला पॅसिव्ह व्हॉइस याने कर्तरी प्रयोग. आता इकडे बघा, वाक्य सोडत असताना आधी कर्ता, क्रियापद आणि कर्म असे तीन भाग करायचे. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट नाही का. मग आता सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट एकदा फाइंड केल्यानंतर काय करायचं, वाक्याचे नियम आहेत. अपूर्णकालीन वाक्याचे काही रूल असतात नाही का. मी तुम्हाला सुरुवातीला रूल सांगतो, ती नीट ध्यानात ठेवायची. एकदम साधे आणि सोपे नाही का.
आकांक्षा याला काय म्हणायचं, अपूर्णकालीन वाक्य म्हणायचं. अपूर्णकालीन वाक्याची सुरुवात कशी होते, कर्ता, कर्त्यानंतर टू बीचं रूप, टू बीच्या रूपानंतर क्रियापद, त्याला आयएनजी प्रत्यय, नंतर ऑब्जेक्ट, नंतर फुल स्टॉप, नाही का. ही झाली ओळख. आता या वाक्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना काय करायचं माहिती का, कोणत्याही वाक्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना आपल्याला काय करावं लागतं, क्रियापद ओळखायचं. क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द कर्ता म्हणून सर्वप्रथम लिहावा. हा झाला पहिला रूल. काय सांगितलं, या क्रियापदानंतर वाक्यातील जे काही क्रियापद असेल, या क्रियापदानंतर जे काही वाक्य येतं हे काय असतं, ऑब्जेक्टच असतं, कर्मच असतं, नाही का. म्हणजे काही वेळेस छोटं पण असू शकतं, काही वेळेस मोठं पण असू शकतं. त्यामध्ये अदर वर्ड सुद्धा येऊ शकतात. किंवा कर्माचे दोन प्रकार आहेत, डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, नाही का. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. मग एकदा क्रियापद फाईंड करायचं. क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द कर्ता म्हणून, इकडे काय कर्म, इकडे येताना काय होणार आहे, कर्ता, कर्ता म्हणून सर्वप्रथम लिहायचा. हा झाला पहिला रूल. मग आन्सर मध्ये आपण काय करणार आहे, क्रियापदानंतर कोणता शब्द आला, अ केक. हा अ केक राईट करायचा, अ केक. इकडं काय आहे, ऑब्जेक्ट, इकडे येताना काय होणार, सब्जेक्ट होणार, नाही का. पहिला रूल काय सांगितला, क्रियापदानंतर म्हणजे का वाक्यातील क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द कर्ता म्हणून लिहावा. इथपर्यंत कळालं. त्यानंतर दुसरा नियम आहे. काय नियम आहे, जर दिलेल्या वाक्यामध्ये सर्वनामाची द्वितीय आलेली असेल तर त्याची प्रथमा करून घ्यावी. आता सर्वनामाची द्वितीय होत असते. मग सर्वनाम कोणकोणते, आय, वी, यू, ही, सी, इट, दे, यांची द्वितीय. आयची द्वितीय काय होते, आय, मी, वी, अस, यू, ही, हिम, सी, हर, इट. तो पाठ करून टाकायचे. आता त्या प्रकारचं वाक्य मी तुम्हाला यानंतर देतो. हा त्यानंतर तिसरा रूल कोणता आहे, काय तिसरा रूल कोणता आहे, वाक्यामध्ये योग्य ते टू बीच रूप वापरायचं. आता ऑलरेडी वाक्यात टू बीच रूप आलेलंच असतं, परंतु ते या कर्त्यानुसार यूज करायचा. हा जर एक वचनी असेल तर एक वचनी, अनेक वचनी असेल तर अनेक वचनी, नाही का. म्हणजे कर्त्यानुसार योग्य टू बीच रूप वापरायचं. हा झाला पुढचा नियम. आता त्यानंतर काय करायचं, आपल्याला बीइंग असा शब्द घ्यायचा. कोणता, म्हणजे टू बी चे रूप लिहिल्यानंतर बीइंग असा शब्द लिखाण करायचा, नाही का. मग आता आपण एकदा काय करूया, टू बी चे रूप लिखाण करूया. मग टू बी चे रूप कोणतं आहे, इज, अ केक इज. नंतर काय लिहायचं म्हणे, बीइंग. आपण नियमानुसार घेतोय. पहिला नियम काय सांगितला, क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द राईट केला. त्यानंतर योग्य ते टू बी चे रूप राईट केलं. त्यानंतर टू बी च्या रूपानंतर बीइंग असा शब्द लिखाण करावा लागतो. आता बीइंग लिहिल्यानंतर पुढचा नियम काय आहे, क्रियापदाचे व्हीपीपी आणि काय पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय क्रियापदाचे तिसरे रूप लिखाण करेल. आपल्याला क्रियापदांची 5 रूप माहिती पाहिजे, नाही का, तरच तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह जमेल. मग ह्या मेकचं तिसरं रूप काय करायचं, मेक, मेड. हे मेन भाग आहे. हे रूप जर चुकलं तर पूर्ण वाक्य रॉंग येत असतं, नाही का. मग अ केक इज बीइंग मेड, अदर आहे का, नाही. मग नाही तर पुढला शब्द घ्यायचा. कोणता, पुढचा रूल काय आहे, क्रियापदाचे तिसरे रूप लिहिल्यानंतर ऑदर असेल तर ते लिखाण करून घ्या. आता या वाक्यात नाही, विषय संपला. मग पुढे काय, यानंतर बाय, काय लिखाण करायचा, बाय. हा बाय लिखाण करून घ्यावा. इतर शब्द लिहिल्यानंतर बायची रचना करण्यात येईल, नाही का. आता बाय लिहिल्यानंतर काय करायचं, पुढचा नियम आहे, जर दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता, हा जो काही कर्ता, ह्या पहिल्या वाक्यातला कर्ता, प्रथमच्या वाक्यातील हा जो काही सब्जेक्ट आहे, याची काय करावी लागते, द्वितीय करावी लागते, नाही का. म्हणजे नियम काय आहे, बाय लिहिल्यानंतर कर्त्याची म्हणजे काय, सर्वनामाची द्वितीय होते, नाही का. कर्त्याची द्वितीय लिहावी. मग हिची द्वितीय काय येते, हिम. आणि वाक्य शेवटी फुल स्टॉप.
समजा इथं हीच्या ऐवजी एखाद्या व्यक्तीचं मुलाचं नाव जर असेल, मुलीचं नाव जर असेल, तर मग काय करायचं, तिची द्वितीय होते का, नामाची द्वितीय होत नाही, मग आहे तो शब्द तिथं रायटिंग करायचा. ओके. मग आता यावरून आपल्याला फॉर्म्युला तयार करता येईल. साधा आणि सोपं, एवढे नियम लक्षात राहिले तर चांगलेच आहे, नाही तर मग फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. मग काय फॉर्म्युला, ऑब्जेक्ट प्लस टू बी. आता हा टू बी जसं वाक्याचा काळ असेल त्यानुसार चेंज होतो. वाक्य वर्तमान काळात असेल तर एम इज आर, वाक्य भूतकाळात असेल तर वॉज वेअर, वाक्य भविष्य काळात असेल तर शॅल बी किंवा विल बी. टू बी प्लस बीइंग प्लस व्हीपीपी, क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप, प्लस अदर वर्ड, ओ डब्ल्यू म्हणजे काय, अदर वर्ड, इतर शब्द, प्लस एस ओ, एस म्हणजे काय, सब्जेक्ट, ओ म्हणजे काय, या सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्ह केस, प्लस एक मिनिट अदर वर्ड प्लस इथं बाय राहिला, एक मिनिट, बाय प्लस एस ओ प्लस फुल स्टॉप. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस बीइंग प्लस व्हीपीपी प्लस अदर वर्ड प्लस बाय प्लस एसओ प्लस फुल स्टॉप. ओके. म्हणजे आधी ऑब्जेक्ट लिहायचा, आपण ऑब्जेक्ट राईट केला, त्यानंतर टू बी चे रूप लिहायचं, आपण टू बी चे रूप राईट केलंय, त्यानंतर बीइंग राईट केला, व्हीपीपी आणि क्रियापदाचं तिसरं रूप राईट केलं, त्यानंतर अदर वर्ड नाही आहे, पुन्हा शब्द दिला बाय नंतर एसओ म्हणजे काय, ह्या कर्त्याची द्वितीय आपण ती पण लिहिली, त्यानंतर फुल स्टॉप. संपलं. ठीक आहे. आता दुसरं एक वाक्य देतो मी तुम्हाला. वाक्य असं आहे, मोहन आपण भूतकाळात वाक्य घेऊया, पास्ट टेन्स मध्ये घेऊ. मोहन वॉज टीचिंग मी. वाक्य काय आहे, मोहन वॉज टीचिंग मी. पास्ट टेन्स मध्ये घेतलं नाही का. कोणता पास्ट टेन्स हा, कोणता पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्सचे प्रकार आहे ना किती, 4. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. त्यापैकी वाक्याचा आयडेंटिफाय द टेन्स कोणत्या प्रकारे, सिंपल पास्ट टेन्स का नाही, मग कोणता आहे, पास्ट कंटिन्युअस किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह किंवा पास्ट इम्परफेक्ट, असे 3 शब्द नाही का. म्हणजे अपूर्णकालीन भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ मध्ये पडते, म्हणजे काय म्हणायचं, अपूर्ण भूतकाळ. ठीक आहे. बघा आता यानुसार आपल्याला वाक्य राईट करायचे नाही का. मग अगोदर काय लिहायचं, ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट कोणतं आहे, एकदा काय सांगितलं तुम्हाला, आधी सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट बाइंड करायचं. लिहिलं. हा कर्ता आहे, एक क्रियापद आहे आणि कर्म आहे. आपला पहिला रूल आहे कर्म म्हणजे काय, क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द कोणता आहे, मी हे काय झालं, वाक्याचं कर्म, याने काय झालं, ऑब्जेक्ट. आपण फॉर्म्युला घेतलाय, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस बीइंग प्लस व्हीपीपी प्लस अदर वर्ड प्लस बाय प्लस एसओ प्लस फुल स्टॉप. नाही का. नाही नियम लक्षात राहिले तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, सोपं आहे. मग आधी काय घ्यायचं, ऑब्जेक्ट. कोणतं आहे ऑब्जेक्ट, मी. आपण दुसरा रूल पाहिला होता कोणता, क्रिया जर दिलेल्या वाक्यामध्ये सर्वनामाची द्वितीय आलेली असेल तर त्याची काय करायची, प्रथमा. इथं काय आलेली आहे, द्वितीय आलेली नाही का, मी ही द्वितीय कोणाची आहे, आय. मग हा आय आणि नंतर काय लिहायचं, योग्य टू बी रूप लिहायचं. आता इथं काळ कोणता आहे, भूतकाळ. मग भूतकाळी टू बी रूप लिहायचं, वॉज किंवा वेअर या कर्त्याला अनुसरून. आय वेअर होतं का, नाही, आय वॉज होईल नाही का. मग आय वॉज. नंतर काय घ्यायचं, बीइंग. आय वॉज बीइंग. त्यानंतर या टीचचं तिसरं रूप लिहायचं, टीच, टॉट, टॉट,
टीचिंग टीच, टॉटचं स्पेलिंग TAUGHT नाही का, टॉट. त्यानंतर काय करायचं, ऑदर आहे का नाही, नंतर मग काय लिहायचं बाय. बाय नंतर काय लिहायचं, कर्त्याची द्वितीया. आता इथं कर्ता कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे, मोहन. मोहनची द्वितीया होईल का, नाही, कारण नामाची द्वितीया होत नाही, सर्वनामाची द्वितीया होते. याची जर द्वितीया होत नाही तर मग काय करायचं, आहे तो शब्द बायच्या पुढे लिहायचा, मोहन. मोहन हे प्रॉपर नाव नाही म्हणून एम कॅपिटलच काढायचं नाही का. वाक्य शेवटी फुल स्टॉप. वाक्य कळालं. आय वॉज बीइंग टॉट बाय मी. काय केलं आपण, ऑब्जेक्ट टू बी चं रूप, बीइंग VPP आणि क्रियापद तिसरं रूप, अदर नाहीये, पुढे बाय. बाय नंतर कर्त्याची द्वितीया. इथं करता सर्वनाम आहे का, नाही, नाम आहे म्हणून आहे तो शब्द लिहून फुल स्टॉप. ओके, समजलं. बाय.